ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी लिहिलेल्या नरकातला स्वर्ग या पुस्तकाचं आज संध्याकाळी 6 वाजता प्रकाशन करण्यात येईल। जावेद अख्तर यांच्या हस्ते मुंबईमध्ये हा प्रकाशन सोहळा पार पडेल। या पुस्तकात राऊतांनी अनेक खळबळजनक दावे केलेत। पत्राचाळ प्रकरणात संजय राऊत जेव्हा 100 दिवसांसाठी तुरुंगात होते त्यावेळेला राऊतांनी नरकातला स्वर्ग हे पुस्तक लिहिलं। या पुस्तकाचं संध्याकाळी प्रकाशन होणार आहे। प्रकाशनाच्या आधीच एनडीटीव्ही मराठीच्या हाती हे पुस्तक लागले आणि पुस्तकातल्या एका प्रकरणात बाळासाहेबांनी अमित शहांवर मोठे उपकार केले अशी कहाणी लिहिलेली आहे। तर गुजरात दंगल प्रकरणात जेव्हा अमित शहा अडकले होते त्यावेळेला अमित शहांनी बाळासाहेबांकडे मदत मागितल्याचा दावा सुद्धा या पुस्तकातून करण्यात आलाय। तर दुसरीकडे शरद पवारांनी मोदींना केलेल्या मदतीचा त्यांना विसर पडला असंही राऊतांनी म्हटलंय। नरकातला स्वर्ग या पुस्तकात राऊतांनी नेमके बरेच आरोप केलेले आहेत। पाहूयात काय आरोप केलेत। नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना केंद्रात यूपीएचं सरकार होतं। मोदी विरुद्ध केंद्र असा झगडा सुरू होता। बोधरा कांडात सीबीआय अनेक चौकशांचा ससेमिरा लागलेला होता। तर गुजरातचे अनेक पोलीस अधिकारी आणि माजी गृह राज्यमंत्री अमित शहांना तुरुंगात जावं लागलं होतं। चौकशी आणि कारवाईची बंदूक मुख्यमंत्री मोदींपर्यंत वळली। नरेंद्र मोदी यांना अटक होईल असं वातावरण तेव्हा निर्माण झालं। लोकशाही मार्गाने निवडलेल्या कोणत्याही मुख्यमंत्र्यांना अटक करून तुरुंगात टाकणं योग्य नाही असं त्यावेळेला शरद पवारांनी म्हटलं आणि पवारांच्या भूमिकेला अनेकांनी मूक संमती दिली। त्यामुळे मोदींची अटक टळली। मात्र मोदींनी या उपकाराचं स्मरण पुढे किती ठेवलं असा सवाल या पुस्तकात करण्यात आलाय।